मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। त्यांनी थेट कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। आपलं सरकार आलं आणि त्यामुळे शिथिल होऊ नका, कामाला लागा अशा सूचना, असा कानमंत्र त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। शिर्डीमध्ये काल भाजपचं 2 तास विचार मंथन पार पडलेलं आहे। फडणवीसांनी उपस्थित जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि मंत्र्यांना हा कानमंत्र दिलेला आहे। सरकार आलंय आणि म्हणून शिथिल होऊ नका, युद्ध जिंकलो तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे, असा सल्ला फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, सध्या तुम्ही शिर्डीमध्ये आहात, महाअधिवेशन भाजपचं आहे, कशा पद्धतीचा माहोल पाहायला मिळतोय? अनेक दिग्गजांची भाषणं सुद्धा होणार आहेत, त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा उत्सुक आहेत। श्वेता, खरं तर भाजपचं हे सत्ता आल्यानंतरचं पहिलं अधिवेशन आहे। यापूर्वी बालेवाडीला जे अधिवेशन झालं होतं तिथे महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता, मात्र आता हे जे अधिवेशन होते ते सत्ता आल्याच्या नंतरचं आहे। भाजपनं श्रद्धा आणि सबुरी, भाजपची महाभरारी अशा प्रकारची टॅगलाईन ठेवून हे अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलंय। माझ्या मागे तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता, आपण या अधिवेशनाच्या ठिकाणी आहोत आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून खरं तर पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या नेत्यांना कुठेतरी विधानसभेच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चार्ज करण्याचा, प्रेरित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जसं तू सांगितलंस की या सगळ्या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह नितीन गडकरी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण आणि यांच्यासह महत्त्वाचे अनेक नेते या ठिकाणी कार्यक्रमाला, या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। खरं तर हे अधिवेशन जाहीर आहे, ओपन आहे, त्यामुळे या ठिकाणी काय काय भाषणं होतात ते सगळ्यांनाच आपल्याला ऐकायला मिळणार आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा आता असा आहे की काल भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रात्री पार पडल्या। या बैठकींमध्ये पहिली जी बैठक होती त्यामध्ये जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत, मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी संवाद साधला। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की आता सत्ता आली असली तरी तुम्ही आळशी होऊ नका, कुठेतरी लेट गो करण्याचा प्रयत्न करू नका, सरकार आले म्हणून शिथिल होण्याचं काहीही काम नाहीये, युद्ध जिंकलं असलं तरी सुद्धा आपल्याला पुढील युद्धासाठी सराव हा महत्त्वाचा आहे आणि तो सराव आपण कायम ठेवला पाहिजे। संघटन वाढीसाठी सुद्धा मंत्री आणि पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे, या प्रकारच्या सूचना आणि या प्रकारचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आले। त्यासोबतच कुठेतरी सत्तेत गेल्यानंतर मंत्री हे संघटनेपासून दूर जातात, त्यामुळे प्रत्येक मंत्र्याच्या सोबत आता संघटनेच्यासाठी एक व्यक्ती काम करणार आहे, जो समन्वयक म्हणून या सगळ्यामध्ये भूमिका बजावेल। या सगळ्या पद्धतीनं सरकार आणि संघटनेमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न भाजपकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन करणारा, त्यांचे धन्यवाद मानणारा एक प्रस्ताव सुद्धा मांडला जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये 3 कोटीहून अधिक लोकांनी मतदान केलं आणि आमचं सरकार निवडून दिलं, त्यासाठी आम्ही जनतेचे आभार मानतोय, यासाठी एक प्रस्ताव मांडणार असल्याचं प्रदेशाध्यक्षांनी काल म्हटलं होतं। यासोबतच इतर राजकीय मुद्द्यांवरती सुद्धा त्यांनी आपलं भाषण केलं होतं। यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येत्या काळामध्ये जे काही भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये इन्कमिंग होणार आहे, या इन्कमिंगच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कशा प्रकारचे नियम होऊ शकतात, निर्णय होऊ शकतात, याबद्दल त्यांनी या ठिकाणी स्पष्टोक्ती केली। त्यामुळे भाजपचं हे अधिवेशन श्रद्धा आणि सबुरी या टॅगलाईन खाली असलं तरी सुद्धा आता श्रद्धा आणि सबुरी हा कानमंत्र नेमका भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिक आत्मसात करायचा आहे की सहयोगी पक्षांनी की विरोधी पक्षांनी, याबाबत आता भाजपच्या नेत्यांकडनं भाष्यातून जे काय आहे ते स्पष्ट केलं जाईल। त्यामुळे अधिवेशनात नेमकं काय काय होतंय, स्वतः अमित शहा उपस्थित राहत आहेत, नितीन गडकरींचं सुद्धा भाषण या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे या नेत्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना नेमकं काय कानमंत्र दिला जातोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। श्वेता, अगदी ओम, आपण या अधिवेशनावर लक्ष ठेवून राहा आणि इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।